नमस्कार मित्रांनो, काल ही व्हिडिओ मी अपलोड केली होती, पोस्ट केली होती रेस्क्यूची. पण दुसऱ्या दिवशी त्याला रिलीज करताना थोडं काही वेगळं बघायला मिळालं, ते शेअर करण्याचा प्रयत्न करतो तुमच्याबरोबर. तर दुसऱ्या दिवशी आपण रिलीजला आलो त्यावेळी हा निघून गेला. मी त्याची व्हिडिओ करत मागे गेलो त्याच्या, पण नंतर आल्यानंतर परत बॅगमध्ये बघितलं काहीतरी हलतं आहे. तर बघितलं तर त्याच्यामध्ये खूप सारे बेबीज होते. हा घोणस जातीचा साप आहे. तो पिल्लांना जन्म देतो, डायरेक्ट अंडी न देता पिल्लांना जन्म देतो. त्यामुळे त्याच्यामध्ये पिल्लं होती आणि मला ती मोजायची होती ॲक्च्युली किती आहेत ती. त्यामुळे आपण त्यांना वेगळ्या ठिकाणी सोडण्यासाठी आलो, कारण की भरपूर होते ते. तर त्यांना प्रॉपर पूर्ण जंगल एरियामध्ये सोडत होतो, त्यामुळे आलेलो. तर आपण याच्यामध्ये आपण काढून घेतलेली आहेत ती. नंतर एक एक रिलीज करतो आहे आपण, जेणेकरून आपल्याला मोजता यावे. आणि किती सुंदररित्या ते जात आहेत ते बघा तुम्ही. एक करून आम्ही मोजले तर टोटल 38 म्हणजे 38 घोणस जातीच्या सापाची पिल्लं होती. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की एखाद्या ठिकाणी जर एखादा घोणस असेल फिमेल, त्याने पिल्लांना जन्म दिल्यानंतर किती पिल्लं वाट भेटेल त्या वाटेने निघून जातात आणि आपल्या घराच्या अवतीभोवतीसुद्धा येऊ शकतात. त्यामुळे लहान मुलांना काळजी घ्यायला सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सापांची माहिती लोकांपर्यंत पोचत जाईल. धन्यवाद.